नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर करता एक्सटेन्शन आलेलं आहे। LLB 3 इयर करता तुम्हाला जर CETचा फॉर्म भरायचा असेल तर याकरता CET सेलने डेट एक्सटेंड केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर CET सेलच्या या अधिकृत वेबसाईटवर आले तर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे MHLLB 3 इयर 2024 सेकंड एक्सटेंशन फॉर MHLLB 3 इयर CET 2024 ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग 2024 आणि 2025। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर डाउनलोड या फाईलवर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्या समोर अशा प्रकारे PDF ओपन होणार आहे आणि यामध्ये विधी 3 वर्षीय CET अर्ज भरण्याकरता द्वितीय मुदतवाढ देण्यात आलेली आहे। यामध्ये आपण पाहू शकता सूचनाद्वारे प्रसिद्ध वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 साठी घेण्यात येणाऱ्या विधी 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या CET परीक्षेकरता अर्ज नोंदणीस दिनांक 10/2/2024 पर्यंत प्रथम मुदतवाढ देण्यात आली होती। सदर परीक्षेकरता उमेदवारांच्या नोंदी डाटाची तपासणी केली असता अनेक उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आले आहेत। तसेच अनेक उमेदवार व पालकांकडून CET अर्ज भरण्याच्या दिनांकास मुदतवाढ मिळावी यासाठी विनंती अर्ज या कार्यालयास प्राप्त झाले आहेत। उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता ऑनलाईन CET परीक्षेकरता नोंदणीस द्वितीय मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपण पाहू शकता द्वितीय मुदतवाढ दिनांक 21 फेब्रुवारी 2024। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 21 फेब्रुवारीपर्यंत आता आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि तुमच्या फॉर्ममध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल आणि तुम्हाला फॉर्म पूर्ण भरायचे असतील तर 21 फेब्रुवारीपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे। दिनांक 21/2/2024 नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। विद्यार्थी मित्रांनो, 21 फेब्रुवारी नंतर तुम्हाला कोणतीच मुदतवाढ दिली जाणार नाही असं CET सेलने स्पष्ट सांगितलेलं आहे। याकरता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला परीक्षेकडे लक्ष केंद्रित करणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण टेंटेटिव्ह डेट ही आपली 12 आणि 13 मार्च होती। साहजिकच आता आपल्याला परीक्षेकरता मुदतवाढ मिळणं अपेक्षित असणार आहे। सदर परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। याची संबंधित विद्यार्थी पालक यांनी नोंद घ्यावी। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे फॉर्म कशा प्रकारे भरायचा यावर आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ देण्यात आलेला आहे। तो व्हिडिओ पहा आणि तुमचा CETचा फॉर्म कंप्लीट करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा। तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। धन्यवाद।